हाय नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं थेट गावावरून. आणि आपण पोचलेलो आहे अचानक भयानक प्लॅन जसा आपला ऑलवेज असतो तसं आपण पोचलेलो आहे आपण आपल्या गावी. आणि सोबत आहेत आपल्या मॅडम. नमस्कार. से हाय नमस्कार. आणि पाहुणे कलाकार अनिकेत पवार आपला छोटा भाऊ. तर आता अचानक भयानक प्लॅनमध्ये तुम्ही पण सामील व्हा. आपण जाऊया आता जेवायला बाहेर. घरचं जेवण जेवायचं नव्हतं तर आपण बोललो चला जाऊया कोणतरी एक नवीन प्लेस डिस्कवर करूया. तर एका मित्राला विचारलं तर कोणतं चांगलं रेस्टॉरंट आहे. तर त्यांनी बोललं की फिशरमॅन म्हणून एक रेस्टॉरंट आहे हरणे रोडला, मुरुड रोडला. तर ते एक्सप्लोअर करूया. नॉनव्हेज खायचं म्हणजे मच्छी खायची स्पेशल. तर बघूया जाऊया आणि तिथे दाखवतो तुम्हाला. चला जाऊया जेवायला. जाऊया ना रे. काय रे होऊन जाऊ दे आजचा दिवस. तर चला जेवायला फिशरमॅनला जाऊन भेटूया आपण. चला आपली हे बघा गाव बघा. पण छान चालेल माहिती तुला असं. आता आपण निघालेलो आहे दापोली रोडला. आपण इथून शॉर्टकट म्हणून जाऊया. गावतळेवरून निघालोय. आपण आलेलो आहे आता आपण लक्ष्मी नर्सरीला. लक्ष्मी नर्सरी थोडीशी झाडं रोपं बघायची आहेत. आता आहेत की नाही माहिती नाही. बघ किती मस्त आहे. आहेत ना, मस्त मस्त आहेत. काजू तो नको आहे. फिल्टर लावला असं सायली छान झालं असतं. हे पण छान आहे ते बघा. आंबा पण आहे पण त्याला पाणी कंटिन्यू लागेल नाही. हे बघा मित्रांनो, हे बघ कसं आंबे बघ कसे आलेत. इथे बघा नर्सरी छान आहे ना साहेब. आता काय घ्यायचं तुला? आता मला कढीपत्ता भेटतोय. हा मग चला घेऊया. चला पटा. लिंबू. गाडी बंद करा. लिंबू आणि कढीपत्ता. आपण कढीपत्ता आणि लिंबू घेऊया. आता काहीच नाही. मग सगळं पावसामध्ये यायचे. हे बघा झाडं बघा किती मस्त आहेत. हे साकोळे रोडला आहे. दापोलीला जायचं आहे इथे. आपण मलिक आंबा नाही घेतलाय. हे बघा मित्रांनो कोकंबा कशा आले. खूप छान. नमस्कार. आम्ही ना कढीपत्ता आणि लिंबू घेणार आहे. बघ छोटू छोटू गुगू. हे छोटे आहेत ना. तर बघूया दादा दाखवतात. सामावून या. हे बघा कढीपत्ता बघ केवढा मस्त आहे. हा कढीपत्ता. हा छान आहे. ह्याचं दादा कसं असतं, रोजचं पाणी कंटिन्यू लागतं ह्याला की कमी लागतं? कमी लागतं ना. कमी लागतं. ऊन पण लागतं आणि सावली दोन्ही लागते. ऊन लागतं. हे कसं आहे हे वाला? 80 रुपये. हे जर हे मोठं वाटतं का? हे मोठं आहे. कुठलं तुम्हाला आवडेल ते. हा हा मोठ्या पानांचा तो वाला एक घ्या. आणि लिंबांचं कोणतं आहे? आपण एक रोप घेतोय आता. छोटे छोटे नको ते. हे अजून एक लागेल का? अजून एक घ्या. हे बघ हे मोठं म्हणायचं. हा पण माती त्याला घेऊन जावं लागेल ना मला. माती इथेच गावीत लावायचं. लावायचंय म्हणजे पडवीत आपल्या. माती पण द्या मग थोडीशी त्याच्यासोबत. येस आपले घर पे झाड लगा रे. कढीपत्ता आणि लिंब. त्याला पाणी कोण घालणार आहे? आणि तुम्ही व्लॉग मध्ये येताय. पाणी येतं पावसाळा दीदी. पावसाळा तुम्ही व्लॉग मध्ये येताय. पाणी घालाय बोलवतील तुला. आपण औषधी तर पाणी घालाय. तुम्ही तुमचं रेकॉर्डिंग होतंय. तुमचं सगळं रेकॉर्डिंग होतंय. मग तुम्हाला काय चालेल. ओके. नाही ग बंद आहे. गाणी बंद आहे. हे चालू आहे बघ. हे बघा आम्ही कढीपत्त्याचं झाड घेतलंय. आणि आता माती 1 गमेल कशी आहे माती आपल्याकडे? 10 रुपये गमेल. हा मग 2 गमेल द्या. हे बघा हे लिंबाचे झाड आहेत. किती मस्त आहेत. आणि लिंबाचं पण सेमच आहे ना असे बाहेर. रोप बीप नाही घेते बाबा. मोठा कल्पाच्या इथेच लावते ना. तुला विचारून लावतो कुठं लावायचा तो. जातो तेव्हा फोन करणार आहोत.
लिंबू मोठाच घेते मी. हे बघा. लिंबू तेच लोक काढून घेतील लिंबू आल्यावर. अरे तिथे आपल्या पाठीमागच्या पडवीत लिंब नाही होत. जाऊ दे कुणी का खायना पण ऍटलीस्ट लिंब तर येतील. लिंबाचं झाड आपलं आहे ते 120 रुपये आणि कढीपत्ताचं किती आहे? हा हे सुकलंय. कढीपत्ता कसं आहे आपलं? नाही ते पाव कढीपत्ता 80 आहे ना? नाही कढीपत्ता 80 थोडं सुकलंय मला असं वाटतं दादा. रुपये नाही. हे बघा आपण आहे ना आता कढीपत्त्याचं झाड घेतलेलं आहे आणि 3 लिंबाची झाडं घेतलेली आहेत आणि आता झाडांचं जरा निगोशिएशन चालू आहे मित्रांनो. आणि आता आमच्या मॅडम आंब्याचं झाड बघायला गेलेत. मी मल्लिकाचं एक घेतलं. मल्लिका हे बघ आपण मल्लिका जातीचं कलम घेतलेलं आहे. मल्लिका घेतलं, कढीपत्ता घेतला. हे दादा आम्हाला ते बघू आम्ही. चला. दीदी बोलली तो माझ्याकडनं द्या सोनचाफा घरी. मला सांगा किती, ती लगेच देते. आता मित्रांनो आपण घेतलेला आहे सोनचाफा. हे बघा. हा जो सोनचाफा आहे तो माझ्या नंदेकडनं गिफ्ट आलेला आहे माहेरसाठी. आणि 2 लिंबाची झाडं घेतलेली आहेत आणि एक कोणता आहे हा मल्लिका कलम घेतलेला आहे आपण आंब्याचं आणि कढीपत्ता 2 घेतले ना? हा 2 कढीपत्ता असं घेतलेत. सोनचाफा सही आहे. दादा तुम्हाला काय माहिती सांगायची सांगतो मी तुम्हाला यूट्यूबवरती हे करतो. तुम्हाला इथली माहिती काय सांगायची असेल काय आहे तुम्ही कशामध्ये डील करता ते सांगा आणि लोकेशन सांगा तुमचं. नमस्कार मित्र, आपल्या नर्सरीचं नाव आहे श्री लक्ष्मी नर्सरी दापोली. काळसुरी मेडिकल कॉलेजची इथे जवळच आहे. हां आपल्याकडे आंब्याच्या मध्ये आंब्या प्रकारात हापूस, केशर, रत्ना, पायरी, लंगडा, राजापुरी यासारखे इथं या व्हरायटीचे आंबा कलमं भेटतात. तसेच काजूमध्ये वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7, तसेच चिकू, कालीपत्ती, फणस आहे, गमले फणस प्रकारात गमलेस आहे, लोकल कापा आहे, नारळ, सुपारी या पद्धतीची विविध प्रकारची कोकणातली जी झाडं होणारी झाडं आहेत ती आपल्या इकडे भेटणार आहेत. आणि एकदम वाजवी दरात. हो आणि वाजवी दरात. हो 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 नक्कीच नक्कीच. आणि 101 गॅरंटी आहे. फळं लागलेली आहेत झाडांवरती. कोकम आहेत. कोकम पण लागलेले आहे बघा मित्रांनो. ते पुढे आहे बघ पुढे. झाडं खरेदी करू शकता आणि दादांवरती तुम्ही विश्वास ठेवू शकता. नक्कीच नक्कीच नक्कीच. हां तर नक्की भेट द्या नर्सरीला. नर्सरीचं नाव आहे श्री लक्ष्मी नर्सरी. श्री लक्ष्मी नर्सरी आणि ही साकोळी गाव थोडंसं दूर आहे. 5 मिनटं ड्राईव्ह. दापोली रोडला आतून आलात ना तुम्ही पिसे काय हे हा कुठला साकोळी गावतळे रोड. हां साकोळी गावतळे रोडने आलात ना तुम्ही तर तुम्हाला वाटेतच मिळेल. हा भेटला फिशरमॅन मिला. मित्रांनो आपण दापोलीत पोहोचलेलो आहे. कसं हे बी ते आंबेत विकत मग आंबे आहेत तर घे ना. देवगडचंच आहे हापूस. घे ना. लोटात मला आणि आंबे आता काय घेऊ नका कोणाचे. फिश पण आहे. हो मस्त ओली मच्छी पण येते. सही आहे. शूट करा शूट. दापोली शूट. 4 मिनिट्स ओनली 4. सरळ जायचंय. सरळ सरळ स्ट्रेट सरळच आहे. 4 दापोलीचं शूट चालू आहे. मच्छी बघा मच्छी. ओली मच्छी पण आहे. हे बाई नाही हॉटेल कोहिनूर आहे. कोहिनूर हायवे. सही ना हॉटेलमध्ये राहायचं इथे. हे बघा मित्रांनो फिशरमॅनला आलेलो आपण. शैली काय काय खाणार आहे? मी क्रॅब थाली. उन्हात तुम्ही क्रॅब खातो. तू काय खाणार आहे? अदरवाइज प्रॉन्स. सगळंच. क्रॅब. मित्रांनो आपण पोहोचलेलं फिशरमन सी फूड रेस्टॉरंट आहे दापोलीमध्ये. दापोलीपासून 5-10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. बघा कशी फिरते बघा. बघा कशी फिरते ती बघा ती बघा ती बघा ती बघा दिसते. हां ती आता आंबे शोधते. हां ती बघा. हिला कोण म्हणेल का ही बँकेमध्ये कामाला आहे. हां बघ बघ हां ती बघ ती बघ. हां कसं शोधते. असंच असतं हिचं नेहमीचं. चला आतमध्ये जाऊया आपण.
आता आपण दापोलीपासून दूर एक 5 मिनटं दूरवरती फिशरमन रेस्टॉरंटला आलो आहे. बघूया इथलं रेकमेंडेड रेस्टॉरंटचं नाव आलं आम्हाला इकडे लोकल लोकांना विचारलं. आम्ही पण लोकलच आहोत, पण आता नवीन नवीन रेस्टॉरंट झालेत तर हिचं बघ काय चालू आहे. ब्लॉग करायचं म्हणजे बायकोबरोबर म्हणजे हार्डेस्ट पार्ट आहे. नवीन नवीन रेस्टॉरंट झालेत तर आपण एका इथे जो स्थायिक आपला मित्र आहे त्याला विचारलं तर त्यांनी आपल्याला सजेस्ट केलेलं आहे रेस्टॉरंट फिशरमॅन. दापोलीपासून जास्त लांब नाही आहे, ॲटलिस्ट 5 मिनटं दूर असेल ना. आणि काय हे बघ काय चालू आहे. आंबे घेतलेले आहेत. हा वाला पिकलाय काय मे बी. हा हां खा ना मग आता. मस्त आहे. संध्याकाळी खाला. मस्त आहे. आणि ही कैरी आहे. तर बघूया आता काय काय स्पेशल आहे इथे, काय काय अवेलेबल आहे दाखवतो तुम्हाला. जेवणाची टेस्ट पण कळवतो. मित्रांनो सोलकढी आलेली आहे आणि सोलकढीचं टेस्ट कशी आहे? चांगली आहे. म्हणतात ना शीतावरून भाताची परीक्षा करायची असते, तर सोलकढी तरी ओके आहे. ते बोलतात ना पूर्ण असं एकदम घट्ट आहे, त्याचं एकदम पूर्ण उतरलंय रस. मिक्स काय पाणी नाही, पाणी मिक्स नाही आहे, एकदम असं नारळाचं छान घेतलं आहे. सोलकढीमध्येच कळतंय की पुढचं जेवण कसं असेल. तुम्हाला काय म्हणायचं आहे? आपण आधी आलो तेव्हा नव्हतं गेलं. त्याचे आपण काय काय मागवलेलं आहे? एक सुरमई थाली, हां 2 सुरमई थाली आणि एक अंडा थाली. अंडा थाली माझ्यासाठी, सुरमई थाली दोघांसाठी एक एक. शेअर करणार आहे. सुरमई थाली शेअर करणार आहे. आणि एक आणखी काहीतरी एक मागवलेलं हाफ लॉलीपॉप मागवले. लॉलीपॉप मागवलेलं आपण हाफ. एवढं सगळं कसं खाणार आहे आणि कसं पचवणार आहे माहिती नाही, पण दुपारचं जेवण हेवी असलेलं चांगलं. तर आपले लॉलीपॉप आलेले आहेत तिकडे, हाफ लॉलीपॉप. मी खाऊन सांगेल. खाऊन ते सांगेल. जे आहेत ना, जे फ्राय केले ना ते खूप छान केलं. असं हाफ कट केल्यामध्ये आणि त्याच्यामधून त्यांनी जे डीप फ्राय केलं ना ते छान कुक झालं आहे. असे नॉर्मली फ्राय होत नाहीत. मस्त आहे. आणि मध्ये स्पेशल मी असे कधी बघितले नाही, मध्ये कापलेले आहेत. केलंय, ते हां मग ते पण तुम्ही हाताने खाऊ शकता असं. छान आहे. मस्त झालं, क्रिस्पी एकदम छान आहे. छान आहे. ओके बघे मी पण खाऊन सांगतो. हां आपली लॉलीपॉप खाऊन झालेलं आणि इथे हिची अंडा थाली आलेली आहे. बघ काय काय आहे. बॉईल एक सुरवा, छोटीशी सोलकढी आहे आणि सुरमई थाली आलेली आहे. घे आणि घे अजून एक आहे सुरमई थाली. हां भाकरी आलेली आहे आणि इथे वडे मागवलेले आहेत. मंडळी जेवायला या. आणि कांदा बघा किती दिलेला आहे, सिंगल कांदा. हे सुरमईची स्लाईस ती पण छोटी आहे. ऑल्दो अशी मोठी आहे, पण ती स्लाईस जी केली ना एकदम पातळ केलेली आहे बघा. जास्त पातळ, भाकरीसारखी पातळ आहे. टेस्ट ओव्हरऑल आणि बेस्ट म्हणजे काय माहिती का, 2 तुकडे दिलेले, 2. आणि ह्याला पूर्ण दिलेले 2 तुकड्या. छोटी स्लाईस आहे पण 2 तुकडे दिलेले आहेत. ओव्हरऑल टेस्ट पण चांगली आहे. चला तुझं कसं आहे? चला भेटू जेवणानंतर, जेवण एन्जॉय करतो. जेव्हा मित्रांनो मेनू कार्ड बघायचा, पॉज करा. नॉनव्हेज आहे, फ्राईड नूडल्स वगैरे सगळं, फ्राईड राईस पण आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपलं जेवण झालेलं आहे फिशरमॅन रेस्टॉरंटच्या इकडून. आम्ही पोट भरलेलं आहे. छानच होतं जेवण, पण थोडं मला विचारलं तर एक्सपेन्सिव्ह साईडवरती आहे ते थोडंसं, पण ओव्हरऑल टेस्टसाठी तुम्ही तेवढं स्पेंड करू शकता.
म्हणजे अगदीच हिरमोड होणार नाही तुमचं आणि जेवण फटाफट आलं आणि ओव्हरऑल खूप मस्त होतं जेवण. आउट ऑफ 5 मी 4.2 4.3 देईन तुला रेटिंग. चला भेटूया. ओके, आता नेक्स्ट आपण जे झाडं घेतली ती कलेक्ट करायचे. नर्सरीमध्येच ठेवलेत कारण का गाडीमध्ये खराब झाली असते. खराब नसते झाली असंच, पण उगाच कशाला, त्यामुळे आता तिकडे जायचे, झाडं कलेक्ट करूया आणि घरी पोहोचूया आपण. तुम्ही झोपा आता. नाही गरज नाही. झोपा झोपा, काय नाही, ऍक्टिंग बघा काय आता बघा झोपणार ना, आता डायरेक्ट रात्री झोपणार मस्त. सुरमई हेवी आहे. सुरमईची साईज खूप छान आहे इथे. मला असं वाटतं दापोलीत कुठे नाही मिळणार एवढ्या साईजची सुरमई. डीजे कनेक्ट झाला काय? मार्केट पूर्ण दापोली मार्केट आहे. दापोली बघा मित्रांनो. आणि हे आपलं लाडकं दापोली स्टँड. लाडकंचं दापोली स्टँड. सगळ्या जुन्या आठवणी ना जागे होतात. जरा ड्रायव्हिंगवरती लक्ष करूया, केंद्रित. चला बाय बाय दापोली. उद्या संध्याकाळी परत यायचं आहे. झाडं, आपली झाडं आता जातात गाडीमध्ये. थांब, ते मोठं झाड आहे त्याचा पहिला ना आतमध्ये जाऊ दे. हां, असं आतमध्ये जाऊ दे. माती बस झाली मला असं वाटतं बस झाली. आपली मी गाडी ऑलरेडी खाली झालेली आहे. खोदणार आहे ना म्हणून. हा काय बोलते सगळं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण घरी पोचलेलो आहे आणि आता झाडं काढायचे. काय दिया? झाडं काढतो, झाडांना लावायची जागा शोधतो. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग कमेंट करून सांगा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा.